मग तू सापडला ना आपल्या जाळ्यात. असं झालंय, इकडे आड तिकडे भेट. भाई मारला राव तुला. तुला खोटी सरकून दिली ना आपल्या. आता पाखरू पण आपलंच, जाळ पण आपलंच. याला म्हणा बस आली. भारतीय गल्लीत पैसे पोचले पाहिजे. आपण 100% वाट. गणपा, काही लोकांची मुंडकी मोडून मोठे होत्यात आणि रुबाबात फिरत्यात. अरे लाजा वाटायला पाहिजे, लाजा. दम असेल ना तर तोंडावर बोलायचं, याच्या त्याच्याजवळ बोलायचं. सोडा आता तरी. अरे तुलाच बोलतोय, दुसऱ्याचं सरपंच पद घेऊन काय दिवे लावलं रे? आता हे कोण सांगताय मला? सलग 2 पाचच्या पडणाऱ्या माणसाला सरपंच पदाचं काय घेणं देणं? हा आणि आता तरी ते कार्य करायचं सोडा. बरं बघून घेईल. एक माळ झाला. गणपा, विनयाबरोबर ती तुषा बसल्याची भाची का रे? हा सावकार तिची. चला, एकंदरीत दिवसभरात एक तरी काम चांगलं झालं. विनयाला फोन कर आणि बांगल्यावर बोलून घे. बोलू तुला दीक्षा. सने, तू असाच राहिला ना वेडा होशील. नाच्या, प्रेमाला मी टाइमपास समजवतो रे, पण प्रेम ही करायची गोष्ट नाही राव. प्रेम मनाने होत असतं. पहिला तर लय शहाणा बनत होता रे, मग आता काय झालं? प्रेमात शहाणा माणूस पण वेडा होतो. आता तूच बघ ना, त्या विडीला कोण सांगणार की त्या विण्याला काही घाबरायची गरज नाहीये. अरे तुझ्या विण्याला एवढं हलका ना समजू. त्या सावकाराचं बी नाही. मी पण सरपंच दादासाहेब जगदाळेचं बी नाही काय, अस्सल मातीतला. नमस्कार सावकार. सावकार, हो एवढ्या गायनी बोलवलं, काय झालंय का? काही झालं नाही, पण आता होणार आहे. म्हणजे मला काय समजलं नाही. उपसरपंच साहेब, तुमचं आणि आमचं नातं जरा जवळ करावं म्हणलं. सावकार, तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही. तुमच्या भाचीचं आमच्या विण्याचं लग्न लावून अवकच शिकते, पायल तर अजून शिकते आणि तिचं लग्नाचं पण वय नाही. हे होणार नाही. तुम्हाला आमचं गोड लागत नाही, तुम्हाला त्या आबा सरपंचाच लय गोड लागतं. सावकार, काय बोलायचं ना ते नीट बोलायचं, माझ्या वाकड्यात घुसायचं नाही. तुझी भाची त्या सरपंचाच्या गाबड्यासोबत फिरती, तरी पण मी सून करून घ्यायला तयार आहे. सावकार, काय बोलताय? दारू प्याला म्हणजे काय पण बोलणार का? मी किती पेलो ना, कायम सुधीतच असतो. आणि तुला माझं खोटं वाटत असेल ना, तर घरी जाऊन विचार. जा. कोणाला काय लावायचं ना बघतो. काय लावायचं ते लाव. चल. बघ ना काय करून बसलं पोरगं.
आबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना, काय सांगायचं? आबा माझं त्या तुषार भोसलेच्या भाचीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. नाही होऊ शकत. आबा पण आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. खरं आहे तुझं. अरे त्या सावकाराने तुषार भोसलेला भडकून दिले आपल्याबद्दल आणि मगाशी ते तुषार भोसले दारू पिऊन येऊन शिवाय देऊन गेले आपल्या इथं. पण आबा माझं पायलवर खरंच खूप प्रेम आहे हो. तुम्ही काही करून त्या तुषार भोसलेला समजावं. त्या तुषारचा राग शांत होईपर्यंत आपल्याला गप बसावं लागलं. नंतर बघू काय करायचं ते. आणि हा, तू पण जरा शांत राहा. पाहिले मी काय वेगळं बोलतोय का? आय लव्ह यू तो म्हणतोय ना. हे लायकी आहे का तुझी? पाहिले मागात पड ना. तिला काय बोलतो? मला बोल ना काय बोलायचं ते. ए बघा रे, नवरदेव आला. इथे एक नवरदेव असताना दुसऱ्याची काय करायची? लय मागात पडाला. ए पैसा पडणार आहे. बघून घेईन. पप्पा त्या सरपंचाच्या पोराला माज आलाय. माज मोडावंच लागेल. अरे काय झाले? विनीची आणि सनीची पायलवरून भांडणं झाले. पप्पा आता सुट्टी नाही. त्याचा गेम करावाच लागेल. तू शांत हो जरा. आता गेम ताकदीने नाही, डोक्याने खेळावं लागला. म्हणजे कळन तुला. गणपा संध्याला फोन कर. विनय जातो आता. पुढं काय करायचं ते मी बघून घेतो. हॅलो सत्या.